नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी. आज आपण बनवणार आहोत काळ्या रश्श्यातील रोस्टेड मशरूम आणि कशा पद्धतीने बनवणार आहे हेही तुम्ही बघा. चला तर आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू. रोस्टेड मशरूम बनवण्यासाठी इथे मी 1 पाव मशरूम घेतलेला आहे आणि याच्यावरचा जो हा काळा काळा भाग आहे ना, हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे कणिक घेतलेली आहे थोडीशी, 2 चम्मच आहे पोह्याच्या चम्मचनी. आता याच्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यावरचे काळे डाग सर्व निघून जातात. असे मी याच्यात आता चोळून घेणार आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप छान होणार आहे मशरूमची भाजी. आणि अशा पद्धतीने जर मशरूम साफ केले तर एकदम स्वच्छ होतात. खूप सोपी पद्धत आहे ही मशरूम साफ करायची. कणिक लावून आता व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत मी असे मशरूम. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता याला कापून घेऊ. असं थोडासा शेंडा कापून घ्यायचा याचा. हा भाग छान असते खायसाठी. मशरूमचे काप करून झालेले आहेत. आता आपल्याला करायचं आहे त्याला मॅरिनेट. त्याच्यासाठी मी इथे टाकून घेत आहे तिखट, धनिया पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण जे मसाले टाकले ते सगळीकडे लागले पाहिजे याला. आता आपल्याला करायचे आहेत मशरूम रोस्टेड. त्याच्यासाठी मी इथे या गंजामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेणार आहे. तुपामुळे एकदम छान चव येते त्याला. आता मशरूम मी देणार आहे तुपामध्ये टाकून. छान फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये. मशरूम फ्राय करून झालेले आहेत. आता मी याला बाजूला ठेवून आता करणार आहे मसाल्याची तयारी. आता काळा रस्सा बनवण्यासाठी इथे मी 1 कांदा घेतलेला आहे. हा कांदा आपल्याला गॅसवर भाजायचा आहे आणि बाकीचे मसाले आपण कढईमध्ये भाजणार आहोत. कांदा आपण गॅसवर तसाच ठेवून भाजणार आहोत, म्हणजे छान त्याला काळा रस्सा होऊन जाईल आपला. असे काप मारून घ्यायचे कांद्याला, म्हणजे लवकर भाजल्या जाते. आता चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. इकडे कांदा भाजत आहे तोपर्यंत आता या कढईमध्ये भाजायचा आहे मसाला. आता आधी मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. आता कढईमध्ये टाकून घेते मी खोबरं. खोबऱ्याला चांगला काळा कलर येईपर्यंत भाजायचा आहे. आता खोबरं मस्त भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे खसखस, थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, ते पण भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणच्या पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली की नाही, त्याच्यामुळे खूप छान चव येते भाजीला. आता मसाला छान भाजून झालेला आहे. कांदाही भाजून झालेला आहे, छान त्याला काळा कलर आलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि मसाला मिक्सरमध्ये वाटून घेते. बघा, अशा पद्धतीनं मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे मसाला. आणि आता द्यायची आपल्याला भाजी फोडणी. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेते. 2 मोठ्या चम्मचनी तेल टाकून घेतलेल्या भाजीच्या. तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये मी टाकून घेणार आहे 1 चम्मचभर जिरं, पोह्याचे चम्मचभर जिरं टाकलेलं आहे. आणि त्याच्यातच हे मिक्सरला लावून घेतलेलं वाटण.
मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. छान भाजला गेला पाहिजे तेलामध्ये. आणि त्याच्यासोबतच मी भाजीसाठी ठेवलेलं इकडे एका गंजामध्ये गरम पाणी. भाजीमध्ये टाकायसाठी काळा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे इथे. आणि त्याच्यासोबतच घ्यायचं आहे लाल तिखट. हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे आपण तिखट थोडंच टाकणार आहोत. 1.5 चम्मच तिखट घेतलेला आहे. आणि आधी थोडंसं आपण मशरूमला लावून घेतलेलं आहे तिखट. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच जिरा पावडर. चवीनुसार मीठ. कांदा खोबरं भाजलेला आहे. आता मी काढून घेतलेले मसाले तेलामध्ये टाकून देते आणि हे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त तेल सुटेपर्यंत भाजायचे आहे. मसाले छान भाजलेले आहेत आणि फोडणी तयार आहे. आता आपण हे रोस्ट करून घेतलेले मशरूम मसाल्यामध्ये टाकून देऊ. आता याला 2 मिनिटं होऊ द्यायचं. छान तेल सुटू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे. बघा मस्त कसं तेल सुटलेलं आहे साईडनं. आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत गरम पाणी. थोडं थोडं करून टाकायचं. आता राहिलेले टाकून देते थोडं. रस्सा किती पाहिजे, घट्ट पातळ, हे तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. आता छान याला 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या. छान उकळी आलेली आहे भाजीला. भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आता भाजीवर मी मस्त टाकून देणार आहे कोथिंबीर. खूप छान कलर आलेला आहे भाजीला. अशा पद्धतीनं तयार आहे आपली काळ्या रश्श्यातली रोस्टेड मशरूमची भाजी. हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि चवही खूप छान झालेली आहे. तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.